योद्धा न्यूज चॅनल। शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचा अनोखा उपक्रम। आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले विधान भवनाचे प्रत्यक्ष कामकाज। मुंबई पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना लोकशाहीची मूल्ये, संसदीय कार्यप्रणाली आणि प्रत्यक्ष शासन प्रक्रिया समजावी या उद्देशानं शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालयानं एक स्तुत्य उपक्रम राबवला। विद्यालयाच्या 35 विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंबई येथील विधान भवन आणि विधान परिषदेला भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्री तसेच आमदारांच्या कामकाजाचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन राज्यकारभाराची यंत्रणा समजून घेतली। लोकशाहीच्या मंदिराचे जवळून दर्शन या विशेष अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी विधिमंडळातील प्रत्यक्ष कामकाज, प्रश्नोत्तराचा तास आणि लोकप्रतिनिधींकडून मांडले जाणारे जनहितार्थ प्रश्न कशा प्रकारे हाताळले जातात याचे बारकाईनं निरीक्षण केले। आमदार बाबाजी काळे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विधान भवनाची ऐतिहासिक वास्तू, सभागृहाची रचना आणि कामकाजाचे नियम याबद्दल सविस्तर माहिती दिली। मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन या शैक्षणिक दौऱ्याचं नेटके नियोजन शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं करण्यात आले होते। या प्रसंगी संस्थेचे सचिव कल्याणशील राजाराम देखणे, संस्थापक माजी चेअरमन तुकाराम गणपत सावंत, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष महेंद्र शिनकर, तळेगाव नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण मामा पवळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल सावंत आणि मुख्याध्यापक मधुकर दौंडकर उपस्थित होते। या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचं महत्त्व पटवून दिले। विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह या सहलीमध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये 18 मुले आणि 17 मुलींचा समावेश होता। विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी सहशिक्षक सुधीर दसगुडे, सहशिक्षिका बेबी थिगडे, सुनीता मिसाळ आणि मंजुषा मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। केवळ पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात विधान भवनात जाऊन कामकाज पाहिल्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया समजणं सोपे झाले। हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। एसटी चालक बबन भोबे यांनी उत्तम सहकार्य केले। राज्यकारभाराची यंत्रणा प्रत्यक्ष डोळ्यासमोर अनुभवता आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचं शैक्षणिक क्षेत्रातून आणि सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या। यांच्या समवेत राहून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तू भगत यांनी।